स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या यूट्यूब चॅनलवर। आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान आयोजित परळ लालबाग फूड फेस्टिवल या फेस्टिवलला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातील विविध प्रांतातील वेगवेगळे पदार्थ परळमधल्या लोकांसाठी, लालबाग परळ लोकांसाठी ह्या फूड फेस्टिवलतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। तर आता आपण जाऊन बघूया की वेगवेगळ्या स्टॉलवरती कोणते वेगवेगळे पदार्थ मिळत आहेत आणि लालबाग परळमधल्या लोकांसाठी यांनी काय खास घेऊन आलेले आहेत। तर चला तर बघूया आपण। विठ्ठल चव्हाण सचिव। आता आपण आलेलो आहोत HM मुखवास या स्टॉलला भेट द्यायला। इथे विविध प्रकारचे मुखवास ठेवलेले दिसून येत आहेत आणि त्याबद्दल आपण ताईंकडनं जाणून घेणार आहोत की आपण या मुखवासबद्दल काय सांगू शकता, स्पेशालिटी काय आहे। आवळा आहे, चटपटा आवळा आहे। हा कुठला आवळा आहे? मधातला आवळा आहे। जिरा मसाला आवळा आहे। जिरा मसाला आवळा आहे। शुगर आवळा आहे। शुगर आवळा आहे। बोरकुंड हे बोरकुंड म्हणून काहीतरी वेगळा स्पेशल आहे असं ताईंचं म्हटलं आहे। वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत। हे पानाचे वेगवेगळे प्रकार आहेत। आपण मुखवास आपण जे पान खातो जेवल्यानंतर त्याचे हे विविध प्रकार आहेत। आपण हे पाहू शकता, हे सगळे पानाचे विविध प्रकार आहेत आणि ह्या बडीशेपचे वेगवेगळे प्रकार आहेत। आपण पाहू शकता रंगीबिरंगी मुखवास आहेत ताईंनी तयार करून ठेवलेले। हे चॉकलेट सारखे दिसतात आहेत आपल्याला। हे हा हापूस आंब्याचे चॉकलेट आहे। हा पेरू, हे पेरूचं चॉकलेट आहे। म्हणजे मुखवास बनवलंय त्यांनी। वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी अगदी सुंदर वाटतात आहेत मुखवास। जेवल्यानंतर खाल्ल्यानंतर आपल्याला मुखवास हवाच असतो। हे काय आहे? आवळा पाचक। हा आवळा पाचक आहे। ताईंनी मला स्पेशल ट्राय करायला सांगितलेलं आहे। मी ट्राय करून बघते। आवळा आणि जिंजर आवळा आणि जिंजर मिक्स आहे। याच्यामध्ये स्वाद खूप चांगला येतोय। आवळा आणि जिंजर लागतोय, ऑथेंटिक आहे बरोबर, खूप सुंदर छान चव आहे। ताईंनी असे पॅकेट पण तयार करून ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मुखवासचे पॅकेट तयार करून ठेवलेले आहेत आपण। हे कसे आहेत? हे 60 रुपये। हे 60 रुपयाचं एक पॅकेट आहे। हे सगळं 80 रुपये 100 ग्रॅम। हे सगळे पदार्थ आपल्याला 80 रुपये 100 ग्रॅम, 80 रुपये 100 ग्रॅम या भावाने येतात आहेत। ताईंनी खूप छान पद्धतीने स्टॉल सजवलेला आहे। थँक्यू। आज आत्ता आपण एका वेगळ्या स्टॉलला भेट द्यायला आलो आहोत, राजस्थानी पिकल्स। याच्यामध्ये त्यांनी राजस्थानचे वेगवेगळ्या प्रकारची लोणची तयार करून ठेवलेले आहेत। आपण बघू शकता किती प्रकारचे लोणचे आहेत। हे सगळे लोणच्याचे प्रकार दिसतात आहेत आपल्याला आणि हे राजस्थानवरून खास यांचे मसाले वेगळे आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची टेस्ट वेगळी आहे लोणच्याची। तर आपण बघूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय थोडक्यामध्ये आपल्याला माहिती मिळते। जवळजवळ 20 ते 25 प्रकारचे आचार आहेत त्यांच्याकडे, असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यातलं कोणसा राजस्थान का स्पेशल है? सभी स्पेशल लेकर आए हैं राजस्थान से, असं त्यांचं म्हणणं आहे की राजस्थानचे स्पेशल आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आचार हे सगळे राजस्थानचे स्पेशल आहेत। और कैसे देते हैं? क्या 100 ग्राम 50 ग्राम कैसे देते हैं? पाव किलो कितना? 100 पाव किलो 100 रुपये। राजस्थानचे वेगळे आचार आहेत। नक्की ट्राय करा, घेऊन जा बघा। आपल्यासाठी आणलेले आहेत, विविध प्रांतातून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल घेऊन आलेले आहेत। नक्की भेट द्या, नक्की घ्या। अजून बघूया आपल्याला काय मिळते। आता आपण अजून एका स्टॉल जवळ आलेलो आहोत। नमस्कार, कुठून आहात आपण? आपले पेंटचे पापड भेटणार आपल्याकडे। पेंटचे स्पेशल पापड आहेत। स्पेशल पापड आहे, नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, पालक पापड आहे, मेथी पापड आहे, कोथिंबीर पापड आहे, मका पापड आहे, ज्वारी पापड आहे, साबुदाणा पेने, तांदळाचे पेने। आणि काय काय प्राइस ठेवली आपण? 200 ग्रामचे पॅकेट 60 रुपयाला। 200 ग्रामचे पॅकेट 60 रुपयाला। हे मेथीचे पापड आहेत आणि 200 ग्रामचं पॅकेट आहे 60 रुपयाला आहे। आणि पोहा पापड स्पेशल, हे पोहा पापड कसे आहेत? 60 रुपये पॅकेट आहे। हे पण पोहा पापड आहेत, स्पेशल पेनवरून आलेले आहेत हे आणि यांचे स्पेशल आहेत पापड। हे पोहा पापड पण 60 रुपयाला आहे हे पॅकेट। आपण नक्की या, भेट द्या। ह्याचे पापड आहेत नाचणीचे, ज्वारी आहे, ह्याच्यामध्ये ज्वारीचा आहे, ह्याच्यामध्ये हिरवा ठेचा पापड लिहिलेला आहे। हिरवा ठेचा पापड आहे, लाल ठेचा पापड आहे, मक्याचे पापड आहे, मक्याचे पापड आहेत। असे वेगवेगळ्या प्रकारचे
पापड आपल्याला इथे मिळतील. आणि मिरगुंड पोह्याचे मिरकुंड हे पोह्याचे मिरगुंड आहेत, हे पण पाहू शकता. पोह्याचे मिरगुंड हे पण 60 रुपये. त्यांनी 60 रुपये पॅकेट, 200 ग्रामचं पॅकेट 60 रुपयाला केलेलं आहे. एकदा नक्की भेट द्या स्टॉलला. आता आपण एका वेगळ्याच स्टॉलला भेट द्यायला आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला गाडीमध्ये उंदरांचा भयंकर त्रास येतो. आपल्या गाडीमध्ये प्रॉब्लेम जास्त करून उंदरांमुळेच होतात, वायर खातात, हे खातात. तर ह्यांच्याकडे कारमध्ये ठेवण्यासाठी औषध आहे, कारमध्ये ठेवण्यासाठी स्प्रे आहे, औषध आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्याच्यामुळे नक्की काय फरक पडतो म्हणून. नमस्कार, काय बोलू शकता आपण? उंदरांमध्ये गाडीमध्ये लावण्यासाठी रॅट टॅबलेट येतात. रॅट टॅबलेट आहेत का त्या? मग टॅबलेटमुळे म्हणजे मुलांना वगैरे काही त्रास होण्याचा काही संभव आपल्याला नाही? काय त्रास होत नाही, वासाने उंदीर बाहेर निघून जातो. वासाने उंदीर बाहेर निघून जातो. आणि स्प्रे पण आहे तुमच्याकडे? स्प्रे असं पण तुम्ही म्हणता. आणि स्प्रेची काय प्राइस आहे? 200 रुपयाला, 285 MRP डिस्काउंट करून 200 आहे. 285 MRP आहे, डिस्काउंट करून 200 रुपयाला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तो एकदा स्प्रे केला तर उंदीर आपोआप गाडीतून बाहेर निघून जाते म्हणून. तर नक्की या, एकदा भेट द्या. जर तुम्ही उंदरांपासून परेशान असेल तर तुमच्यासाठी हा प्रोडक्ट नक्कीच फायदेशीर आहे. थँक्यू. आता आपण अजून एका स्टॉलला भेट दिलेला आहोत. रामेश्वर एंटरप्राइजेस म्हणून. यांनी नाचणीपासून पापड वेगवेगळे मुलांना आवडतात त्या प्रकारच्या नळ्या फ्राय करून द्यायला असं स्पेशालिटी बनवलेले आहेत. हे नाचणीचे बनवलेले आहेत, यांनी टेस्टसाठी सुद्धा ठेवलेले आहेत इथे. आणि हे मक्याचे आहेत, मक्याचे सुद्धा ठेवलेले आहेत. आणि हे तांदळाचे आहेत. त्यांनी असे पॅकेट करून ठेवले. काय प्राइस आहे नाचणीचे पॅकेट? 60ला 1 पॅकेट आहे, 100ला 2 पॅकेट आहे. आता आपण एका स्टॉलला भेट दिलेला आहोत. इथे वॉशेबल चटया आणि असं मॉडर्न रूप, चटईला मॉडर्न रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते वॉशेबल पण आहेत आणि फोल्डेबल पण आहेत. आपण पाहू शकतो ते. आणि लगेच जस्ट उघडून वापरू पण शकतो. याची प्राइस काय आहे? 3x6 1200, 4x6 1600, 6x6 2500 अशी प्राइस ठेवलेली आहे. खूप सुंदर आहे, दिसायला पण फार सुंदर आहेत आणि अफोर्डेबल आहेत. आपण कॅरी करून घेऊ शकतो. फोल्डिंग आहेत, वॉशेबल आहेत. एकदा नक्की या, बघा, तुम्हाला पण आवडेल. आता आपण अजून एका स्टॉलला भेट द्यायला आलेलो आहे. सर मालवणी चव अशा नावाचा आपण एक स्टॉल पाहिला आहे. आणि इथली मांडणी एवढी आकर्षक आहे. आपण बघू शकता की त्यांनी फिश असे रेडी करून ठेवलेले आहेत. आणि त्यांनी तुम्ही पाहू शकता की फिश फ्राय करूनच सर्व करतात. म्हणजे गरम गरम फ्राय करतात आहेत आणि जशी ऑर्डर येईल तसं सर्व करतात आहेत. खूप फ्रेश आणि छान वाटते. साफसुथरं आहे, असं मळकट वाटत नाही. सुंदर वाटते बघायला पण. नमस्कार सर, आपला कुठून आपण आला आहात आणि कसं म्हटलं? अभुदनगर काळा चौकीमध्ये आपला एक झुणका भाकर केंद्र असं एक स्टॉल आहे. तो तिथे आपण डेली फिश फ्राय जे आपल्याकडे अवेलेबल असतील तसे आपण देतो. तसेच ताजे मासे पण आपण डिलिव्हरी देतो त्यांना. अभुदनगर काळा चौकी लालबागमध्ये. म्हणजे तुमची स्पेशालिटीज नॉनव्हेज आहे? फिशमध्ये. नॉनव्हेजपेक्षा फिशमध्ये फिशमध्येच आहे. मालवणी चव आपण फिश एनी टाईम एनीवेअर आपण देऊ शकतो. आणि हे सगळे मसाले वगैरे तुम्ही आपण आपले मसाले गावून येतात मालवणवरनं. नारळ गावून येतात, कोकम मागूळ वगैरे आपला सगळा गावून येतो. त्यानुसारच आपण म्हणजे तुम्ही सुकी मच्छी हो पण तसं हो, जवला वगैरे सर्व आपण देतो. सगळं देतो. ॲड्रेस जरा सांगा. ॲड्रेस आहे अभुदनगर, बिल्डिंग नंबर 5, ललित कला भवनच्या बाजूला, श्रीकृष्ण झुणका भाकर केंद्र. थँक्यू. आता आपण अजून एका वेगळ्या स्टॉलवरती आलेलो आहोत. आणि इथे सगळे आपल्याला किमा, मटण याचे वेगवेगळे प्रकार दिसतात आहेत. आपण पाहू शकता व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. आणि तुमची स्पेशालिटी हे आहे का मला वाटतं? आपण बघू शकतो हुरड्याचा दही धपाटा स्पेशल आहे. हुरड्याचा दही धपाटा स्पेशल आहे असं त्यांचं म्हणणं. आणि नॉनव्हेजमध्ये सावजी चिकन, सावजी मटन. नॉनव्हेजमध्ये सावजी चिकन आणि सावजी मटण त्यांची स्पेशालिटी आहे असं ते म्हणतात आहेत. त्यांनी ते सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि ऑर्डर आले की ते गरम गरम सर्व करतात. आपण बघू शकताय धपाटा आहे, गरम गरम धपाटे घालणं चालू आहे. धपाटे चालू आहे, आपण पाहू शकतो. धपाटे बनवत आहे
आणि गरम गरम सर्व करतात. ज्वारी बाजरी नाचणी आणि हे काय हे शेवभाजी ही शेवभाजी आहे. शेवभाजी आहे म्हणजे ही कुठली स्पेशालिटी आहे? नागपूरचे सावजी हे नागपूरची स्पेशालिटी आहे. सावजी मसाले नागपूरची स्पेशालिटी आहे. तर आपल्याला हा पण एक स्टॉल मिळालेला आहे. नागपूरची टेस्ट मुंबईकरांना अनुभवण्यासाठी आपल्याला हा स्टॉल मिळालेला आहे. ॲड्रेस आपल्याला अजून कुठे मिळू शकतं किंवा नाही आम्ही इथंच राहतो म्हणजे असे जे स्टॉल असतात ना तेच करतो आम्ही. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे इकडनं जिथे असं गावाकडनंच येतात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असे एक्झिबिशन जिथे असतात ना तिथे मी येतो. ओके म्हणजे ती लोक गावावरून येतात आणि ज्या ज्या ठिकाणी असे एक्झिबिशन्स असतील किंवा तसे तिकडे ती लोक स्टॉल लावतात. ओके थँक्यू. हे पण पाहिजे. माझ्याकडे मीरा पण तुमच्या बरोबरच आहे ना. लावणी स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता आपण एका वेगळ्या स्टॉल जवळ आलेलो आहोत. अलिबाग स्पेशल पोपटी म्हणून हा स्टॉल आहे. आपण पाहू शकता की पोपटी म्हणून एक डिश आहे आणि ही सर्व केलेली आहे. आपण पाहू शकता त्याच्यामध्ये पोपटीमध्ये याच्यामध्ये हे काय काय हा पदार्थ आहे? 2 अंडी आहेत, 4 चिकनचे पीस, वालाच्या शेंगा आहेत. वालाच्या शेंगा. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे वालाच्या शेंगा अंडी चिकन हे सगळे हे अंडीमध्ये घालतात. ह्या मासामध्ये घालतात आणि ते त्याच्यामध्ये ते गवताचा मागे घेतात त्याच्यामध्ये ते पूर्ण शिजवतात. अलिबागची स्पेशल डिश पोपटी आहे. सादर करतो एक सुंदर अशी लावणी सादर करते आहे नेहा जाधव, वय वर्ष 25, सिंधुदुर्ग इथून त्या आलेल्या आहेत. चमचमीत गोष्टी आवडतात. आता आपण एका वेगळ्याच स्टॉल जवळ आलेलो आहोत जिथे लाकडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत, वस्तू आहेत आणि फार कलरफुल आहेत. वाटतच नाही आहेत की ते लाकडापासून बनवलेले आहेत. आपण पाहू शकता किती सुंदर, खूपच छान आहेत. हे बघा गाड्या बघा, वेगवेगळ्या प्रकारची लाकडी खेळणी आहेत लहान मुलांसाठी वेगवेगळ्या. किती सुंदर कलाकृती आहे बघा. नमस्कार, मी शिल्पा सुशील डोंगरे. मी ॲक्च्युली सावंतवाडीची लाकडी खेळणे आपला ब्रँड आहे आऊचं घर. आपल्याकडे लहान मुलांच्या मोठीपासून म्हणजे दात येताना जी मूठ वापरतात त्यापासून ते अगदी आजी आजोबा खेळतील असा फॅमिली गेम आपल्याकडे सगळ्या प्रकारचे खेळणे आहेत. परत होम डेकोर आहेत आपल्याकडे, विड्यांपासून पलिते कालते अगदी सगळ्या गोष्टी आपल्याकडे. सागवानी देवारे पण आहेत सागाच्या लाकडापासून बनवलेले. अगदी लहान मुलांची अगदी जी त्यांना हवीशी वाटते. आणि आमचं एकच हेतू आहे की त्यांनी चायनीज खेळणी खेळू नये जास्त करून आणि मोबाईलपासून दूर राहावं. हाच माझ्या स्टॉलचा हा हेतू आहे. त्यामुळे मी जिकडे कुठे जाई स्टॉल असतो त्यावेळी लहान मुलांना अगदी स्वतःहून हाताळायला खेळणी देतो. त्यामुळे चांगला उद्देश आहे तुमचा की लहान मुलांना मोबाईलपासून लांब ठेवावा. आपण बघतो हल्लीची लहान मुलं मोबाईलमध्येच गुंग असतात. तर त्यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे. अगदी ॲप्रिशिएट करायला पाहिजे ताईंना. खूप छान तुम्ही आणि खेळणी पण फार सुंदर आहे आणि मला त्याचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.